आहे साधारणतः हा जो एक छोटा चमचा आहे किंवा मोठा एक। नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक माहितीपूर्ण आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एक अशी वनस्पती आहे की ती फक्त पावसाळ्यामध्येच उगवते आणि तिचा फायदा जो आहे तो म्हणजे खूप जणांना होणार आहे। आणि तो कोणत्या व्यक्तींना फायदा होणार आहे ती संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शेवटपर्यंत बघून जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे, जेणेकरून जी माहिती आहे आपली ती सर्व जी आहे का नाही ती गरजवंत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत। म्हणून जास्तीत जास्त आपल्याला व्हिडिओ जो आहे तो त्या गरजवंत लोकांपर्यंत शेअर करायचा आहे। तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण ती वस्तू म्हणजेच जी पावसाळ्यामध्ये जी उगवत असते वनस्पती, ती वनस्पती आधी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ती वनस्पती इतर कोणत्याही तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही ऋतूमध्ये, म्हणजे हिवाळ्यात दिसणार नाही, उन्हाळ्यात दिसणार नाही। फक्त ती वनस्पती फक्त पावसाळ्यातच उगवते आणि तिचा गुणधर्म इतका औषधी जबरदस्त आहे। तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहात, तर जास्त वेळ न घेता आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा ती वस्तू काय आहे ती बघूया। तर चला, तर बघा ती वस्तू काय आहे ती, आणि ती वस्तू आपल्याला जंगलात वगैरे किंवा रानात वनात कुठेही हुडकण्यासाठी जाण्याची आपल्याला काही गरज नाही। कारण का, तर ते पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती जो आपला केरकचरा टाकण्याचं ठिकाण असते खेडेगावामध्ये, अशा ठिकाणी म्हणजे कुठेही आपल्या घराच्या अवतीभोवती अंगणात किंवा आपण घराचे कुठं मोकळं पटांगण असेल अशा ठिकाणी ती वनस्पती बघा पावसाळ्यामध्येच फक्त उगवते। आणि ती वस्तू बघा, आता हे आपलं घर आहे आणि हे घराच्याच इकडे तुम्ही पाहू शकता घर आहे आणि ह्या घराच्या इथं जे पटांगण आहे त्याच्यामध्येच ही जी वनस्पती आहे बघा ती काय झालेली आहे, उगवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही त्याच्या अवतीभोवती पण आणखीन वेगळ्या वेगळ्या वनस्पती उगवल्यात, परंतु ह्या वनस्पती बघा फक्त पावसाळ्यामध्ये उगवली जाते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही वनस्पती आपल्याला आता घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। तर भरपूर जागेवर तेव्हा काही इथं पण आहे, भरपूर इथं पण आहे। तर ह्या अशा वनस्पती काय झालेल्या आहेत, अशा ह्या पावसाळ्यामध्ये सहजपणे बघा ही औषधी वनस्पती आहे ती उगवलेली असतात। तर आता बऱ्याच जणांना ही माहिती नसेल की ही वनस्पती काय आहे आणि ह्या वनस्पतीचा उपयोग काय होतोय आणि ही औषधी वनस्पती कशा पद्धतीने ओळखण्याचे पण चिन्ह आहेत ते पण तुम्हाला सांगतो। तर ही वनस्पती आहे बघा टाकळ। तर हिला टाकळ पण म्हटलं जातं किंवा ह्याला तरवड पण म्हटलं जातं। आता तरवडाचे दुसरे पण प्रकार आहेत, ते जे की आपण नवरात्रामध्ये जे फुलांचा हार वगैरे करत असतो घाटाला माळ घालण्यासाठी, ते तरवड वेगळं राहतं। तशाच पद्धतीने ह्याला पण तरवड म्हटलं जातं किंवा टाकळ म्हटली जाते बघा। तर आता ह्याला ओळखायचं कसं, तर आता ह्याची साधारणतः पानं बघा कशी दिसत आहेत। तर आपली जी मेथी असते, आपण जो मेथीची भाजी लावलेली असते, ह्या मेथीच्या भाजीप्रमाणे ह्याचं जी काय आहे ती पानं आहेत बघा। आणि ह्याला शेंगा वगैरे काय येत नाही किंवा फळ वगैरे काय येत नाहीत, ह्याला फक्त काय येतात, जरा मोठं झाड झालं की त्याच्यानंतर ह्याला पिवळी फुलं येतात। आणि दुसरं म्हणजे ओळखण्याचं कसं बघा, तर आपले ज्यावेळेस आपण भुईमुग लावतो आणि भुईमुग ज्यावेळेस उगवून आल्याच्यानंतर थोडासा मोठा होतो, त्यावेळेससुद्धा भुईमुगाची जी पानं जे असतात ते सुद्धा बघा ह्याच वनस्पतीप्रमाणे दिसत असतात। तर हिला ओळखण्याची बघा हे तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे की ही टाकळ किंवा तरवड। तर चला आता ह्याच्यापासून आपण असं औषध तयार करणार आहोत की ते बघा कुणाला उपयोगी पडणार आहे आणि कशा पद्धतीने हे औषध तयार करायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, केव्हा लावायचं आहे, केव्हा काय ह्याचं करायचं आहे, ही सगळी माहिती आपण ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा आता ही जी वनस्पती आहे ती आपण आता आणलेली आहे आणि ह्याच्यापासून बघा आता आपण औषध तयार करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये पण आपण काय करणार आहोत की ह्याच्यामध्ये आणखीन एक वनस्पती आणि एक आपल्या घरातीलच एक वस्तू
ते वस्तू ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि ह्याच्यापासून ज्या औषधं आहे ते आपण तयार करणार आहोत. आता तुम्ही म्हणसान दादा ह्याच्यापासून कोणचं औषध तयार होतं? तर बघा, बऱ्याच जणांना म्हणजे बरेचसे असे आहेत की त्यांना काय झालेलं आहे, सोरायसिस म्हणजेच कोड फुटलेलं आहे. काय आहे? सोरायसिस म्हणजेच कोड फुटलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना काय आहे बघा, तर फंगल इन्फेक्शन पण बऱ्याच जणांना झालेलं आहे. आता फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना दाद, खाज, खुजली किंवा नायटा, खरूज किंवा गजकरण असं झालेलं आहे बघा. आणि बऱ्याचशा क्रीमा लावून ते थकून गेलेत, तरीसुद्धा काही फरक पडला नाही. आणि मग ज्याला नायटा, गजकरण, खरूज किंवा फंगल इन्फेक्शन झाले, त्यांना इतकी अंगाला ह्याला इतके दुःख झाल्यासारखे झालेले आहेत. आणि दुःख होऊन त्यांना ज्या पद्धतीने असा गोल रुपयासारखा, 2 रुपयासारखा एक टिकला उमटतो आणि ती इतका खाजवतो की 4 लोकात जरी बसलं तरी तो खाजवायचा थांबत नाही. आणि 4 लोकात खाजवल्याच्या नंतर आपल्यालाही कसं तरी वाटतं आणि समोरच्या व्यक्तीलाही कसं तरी वाटतं. आणि तो समोरचा व्यक्ती आपल्यापाशी न थांबता तो डायरेक्ट निघून जातो. इतकी आपल्याला लाज वाटण्यासारखी ती गोष्ट जी रुपयासारखा नायटा किंवा खरूज, खाज, खुजली झालेली असते त्याच्यामुळं होतं. आणि हे जे फंगल इन्फेक्शन आहे ते काय असतं बघा, की ते संसर्गजन्य होतं. म्हणजे संसर्गजन्य म्हणजेच कसं, की आता जर त्या वस्तूची जर तुम्ही वस्तू वापरली, म्हणजेच कपडे वापरले किंवा रुमाल वापरला किंवा खाजवल्याच्या नंतर बघा त्याच्या अंगाला हात लावला, तर आपल्यापासून दुसऱ्यालासुद्धा ही दाद, खाज, खुजली होत असते. आणि सोरायसिस तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजेच कोड फुटणे. ह्याने व्यक्ती इतका विचित्र दिसतो. म्हणजे आपले जे भारतीय लोक आहेत हे गहूवर्णीय आहेत, म्हणजेच असे भरपूर गोरे नाहीत किंवा भरपूर काळे पण नाहीत. काही काळे लोक आहेत आपल्यामध्ये, त्याचं आपलं काही घेणं देणं नाही, आपल्याला कुणालाही वर्णावरून बोलायचं नाही. परंतु आपला जो गहूवर्णीय वर्ण आहे, म्हणजेच जो कलर आहे तो सगळ्यांना परिचित आहे. परंतु ज्यांना सोरायसिस झालेला आहे किंवा कोड फुटलेला आहे, अशा व्यक्तीचा कलर एकदम पांढरा शिपट, म्हणजे जेणेकरून कापसासारखे दिसत असतात. असे लोक कुठं आहेत की परदेशामध्ये, जे की अमेरिका असू द्या किंवा इतर देश असू द्या, पाश्चिमात्य देश आहेत, त्या देशामध्ये असे जे लोक आहेत त्यांच्याप्रमाणे आपले इथले लोक दिसतात. आणि आपला गहूवर्णीय कलर असल्यामुळे ते आपल्यापेक्षा वेगळे दिसतात. आणि मग लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा निर्माण होतो. त्याच्यामुळे त्यांनाही कसं तरी वाटतं, मग ते अंग झाकतात किंवा काय करतात, तोंडाला झाला असेल तर तोंड बांधून फिरतात. तर आता तसं काही करायची गरज नाही. तर आपला भाऊ तुमच्यासाठी हे छान असं औषध घेऊन आलेलं आहे. ह्या टाकळपासून, म्हणजेच हे जे तरवड आहे ह्याच्यापासून आपण औषध तयार करणार आहोत. आणि आपली जी कोड फुटलेला आहे किंवा सोरायसिस झालेला आहे किंवा ज्यांना फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, म्हणजेच दात, खाज, खुजली कोणाला झालेली आहे, खरूज, नायटा झालेला आहे, तो पूर्णपणे आपण बरा करणार आहोत बघा. तर व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहायचा आहे, व्यवस्थित पाहायचा आहे. आणि ह्याच्यापासून औषध कसं तयार केलं आहे ती पाहायचं आहे. आणि ते औषध कोणत्या टायमिंगला लावायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही पाहायचं आहे. तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि आता आपण काय करूया की हे टाकळीच्या पालापासून काय करूया आपण की औषध तयार करूया. तर आता इथं आपण काय करायचं आहे की ह्याची जी पानं आहेत ती सर्वप्रथम आपल्याला काय करायची आहेत, तोडून घ्यायची आहेत. फक्त पाला घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच ह्याची पानं घ्यायची आहेत. आपल्याला याचे देठ वगैरे काही घ्यायचे नाही. ज्याप्रमाणे आपण मेथीची भाजी किंवा काय घेत असतो त्यावेळेस काय करत असतो की पालाच घेत असतो, तशा पद्धतीने आपल्याला ह्याचा शेंडे खोडून पाला घ्यायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि ह्याचे जे देठ आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे. आणि ह्याच्यामध्ये बघा आता आपल्याला हे जो पाला आहे तो व्यवस्थित खुडून घेतल्याच्यानंतर हे देठ आहेत ह्याचा काही उपयोग नाही.
तर हे आपण एका कुटणी म्हणजेच खलबत्त्यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आहे ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे लिंबाचा पाला घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? लिंबाचा पाला. तर लिंबाचा पालाही घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की ह्याची जी पानं आहेत ते फक्त पानं घ्यायची आहेत. आपल्याला काय घ्यायचे आहेत? लिंबाच्या पानाची पाने घ्यायची आहेत. आणि ह्याचं महत्त्व तर तुम्हाला सांगणं म्हणजे की अगुणित, म्हणजे ह्याची कुठेही गणती नाही असं हिचे बहुगुण आहेत ह्या लिंबाच्या पाल्याचे. तुम्ही हा लिंबाचा पाला फक्त ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो आंघोळीला, त्याच्यामध्ये जरी रोज टाकून जरी तुम्ही आंघोळ केली ना, तरीसुद्धा तुमच्या जी त्वचा आहे ती बरी होत असते, त्वचाला कुठलेही रोग होत नाही. असा हा बहुगुणी बघा लिंबाचा पाला आहे. ह्याचे फायदे तर भरपूर आहेत. बरेच जण ह्याचे साबण पण बनवून वापरतात. म्हणजे भरपूर असे अनंत असे फायदे आहेत लिंबाच्या पाल्याचे. तर बघा आता आपण काय केलेलं आहे की असा लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि हा टाकळीचा पाला घेतलेला आहे आणि तो अशा आपल्या खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरलाही लावू शकता, खलबत्त्यालाही लावू शकता, म्हणजेच खलबत्त्यामध्ये कुटू शकता. तर आपण पारंपरिक पद्धतीने आपण जे औषध असतं ते बनवत असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपण खलबत्त्यामध्ये व्यवस्थितपणे ह्याला कुटून घ्यायचं आहे बघा, म्हणजेच बारीक करून घ्यायचं आहे. आणि ते कुटून किंवा बारीक झाल्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचे आहे की ह्याच्यामध्ये एक छानशी अशी वस्तू टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही की त्याचा वापर बघा आपण कशा पद्धतीने करणार आहोत. तर आपल्याला हे कुटत असताना पहिल्यांदा थोडंसं ओबडधोबड कुटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे की थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. किती? थोडंसं. तर आता आपण काय करूया, थोडंसं ओबडधोबड कुटूया आणि ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते काय करूया, थोडंसं ॲड करूया, म्हणजे हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते कुटून होईल बघा आपलं. तर ह्याच्यामध्ये आता काय करूया आपण, थोडंसं पाणी जे आहे ते एकदम नॉर्मल थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे बघा. तर हे बस झालं आपल्याला एवढं पाणी. जर आणखीन लागलं तर आपण त्याच्यात टाकू शकतो. तर हे पाणी ॲड करून काय करायचं आपल्याला, आता ह्याचं जे आहे ते मिश्रण काय करायचं आहे बघा, छानसं असं बारीकसं कुटून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून त्याचं जे आहे ते मिश्रण एकदम अशी त्याची पेस्ट तयार झाली पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे पातळ थोडीशी पेस्ट तयार झाली पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे बघा. आता हे थोडंसं मेहनतीचं काम आहे. मेहनतीचं म्हणजेच की आपल्याला हे मेहनत काय घ्यायची आहे की फक्त हे जे मिश्रण आहे ते बारीक करण्यासाठी ह्याची मेहनत घ्यायची आहे बघा, की हे आपल्याला हाताने कुटायचं आहे मिक्सरला न लावता. म्हणून एवढी मेहनत आपल्याला थोडीशी घ्यावाच लागणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मेहनतीचं फळ जे आहे ते 100% भेटलं जातं बघा. म्हणून मेहनत करणे गरजेचं आहे. म्हणून आपण काय चाललेले आहे, आपण इथं मेहनत थोडीशी घेतोय आणि ती घेतलीही पाहिजेत. तर चला आता आपण ह्याला व्यवस्थितपणे बारीक करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही आपलं जे टाकळचा पाला किंवा जे तरवडचा पाला म्हटलं होतं आपण आणि लिंबाचा पाला जे टाकलेला आहे ते बघा छान पद्धतीने आपलं आता हे बारीक करून झालेलं आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता. तुम्हाला जर मेहनत घ्यायची नसेल तर तुम्ही मिक्सरला लावले तरी चालेल. पण आपण पारंपरिक पद्धतीने तयार करतोय म्हणून आपण काय केलेलं आहे की इथं बारीक कुटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आता ह्याचा जो पाला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम नॉर्मल, थोडंसं किती एकदम नॉर्मल ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि चमचा जो आहे आपला तो चमच्याने काय करायचं आहे बघा, तर हे पाणी जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता मिक्स करून झाल्याच्यानंतर बघा आता हे आपल्याला काय करायचं आहे, अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला चाळण घ्यायचं आहे किंवा जी आपली चहाची गाळणी आहे किंवा
तुम्ही एक कपडासुद्धा घेऊ शकता आणि त्या कपड्याने काय करायचं आहे, हे जे मिश्रण आहे ते एका कपड्यामध्ये घ्यायचं आहे किंवा हे चाळणीमध्ये असं घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. तर ह्या अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, एका गाळणीमध्ये घेतलेलं आहे. आणि गाळणीमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या चमच्याने जे आहे ते फक्त असं दाबायचं आहे बघा. तर साधारणतः ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, दाबल्याच्या नंतर ह्याचा जो रस आहे तो व्यवस्थितपणे रस आपल्याला आता मिळून जातो आहे बघा. आणि ह्याचा आपल्याला रस किती घ्यायचा आहे, तर साधारणतः आपला जो टेबलस्पून म्हणजेच आपला जो नेहमीचा वापरण्याचा जो हा चमचा आहे, हा चमचा किती रस निघले पाहिजेत, 1 ते 2 चमचे निघले पाहिजेत असा हा आपल्याला काय करायचा आहे, तर रस काढून घ्यायचा आहे ह्याचा. तर ज्यांना जास्त इन्फेक्शन आहे किंवा ज्यांना खरूज नाईटा जास्त अंगाला झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे, तर जास्त प्रमाण घेऊन काय करायचं आहे बघा. तर हा जो रस आहे तो जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या सर्व अंगाला झाले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हे लावू शकता किंवा सोरायसिस जिथं जिथं झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ह्याचा वापर करू शकता बघा. म्हणजे तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आता हा राहिलेला चोथा आपल्या काही कामाचा नाही, ह्याच्यातून आपण जो रस काढलेला आहे तोच कामाचा आहे. आणि आता हा रस काढल्याच्या नंतर बघा, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू ॲड करायची आहे त्याच्यामध्ये, हे म्हणजेच टर्मरिक पावडर. म्हणजेच आपली जी रोजच्या वापरामध्ये जी असते ती हळद, जी आपण रोजच्या भाजीमध्ये वापरत असतो अशी ही हळद आपण घेतलेली आहे. आणि ही हळद आपल्याला काय करायची आहे, साधारणतः हा जो एक छोटा चमचा आहे किंवा मोठा एक चमचा, तुम्ही 2 चमचा रस आणि 1 चमचा हळद जी आहे ती तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा मिसळू शकता. आणि ह्याचं काय करायचं आहे आता आपल्याला, तर ह्याचं एक मिश्रण तयार करायचं आहे. जे आपण लिंबाचा पाला आणि टाकळ्याचा पाला घेतलेला होता त्याचं हे मिश्रण अशा पद्धतीने बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचे आहे. म्हणजेच ह्याची पेस्ट तयार करायची आहे. तर हे अशा पद्धतीने पेस्ट तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे की ह्या चमच्याने हे जे मिश्रण आहे ते एकजीव होण्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे तर सारखं आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित तयार होईल बघा. तर हे अशा पद्धतीने आता हे एकमेकात सर्व जे पदार्थ आहेत ते मिक्स झालेले आहेत आणि ह्याची जी पेस्ट आहे ती आता छान पद्धतीने तयार झाली आहे बघा. तर आता तुम्ही म्हणता दादा ही तयार झालं आहे, परंतु वापरायचं आहे कसं. तर बघा, आता आपल्याला ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या शरीराच्या भागावरती डोळे सोडून आणि आपल्या नाकाचे होल किंवा तोंड आहे अशी वस्तू सोडून आपल्याला काय करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजेच काय खरूज, नाईटा, गचकरण असेल, तुमचं फंगल इन्फेक्शन असेल, तर अशा ठिकाणी काय करायचं आहे, तर हे आपल्याला काय करायचं आहे, तर असं हाताने घ्यायचं आहे, म्हणजेच बोटाने घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला ते फंगल इन्फेक्शन झाले किंवा खरूज नाईटा झालेला आहे किंवा जिथं आपल्याला सोरायसिस म्हणजेच आपला जो काय म्हणतात त्याला की आपलं कोड फुटलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर अशा ठिकाणी हे अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. आणि लावून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ते 10 ते 15 मिनिट आपल्याला काय करायचं आहे, तर हे असंच ठेवायचं आहे. आणि तेही कधी लावायचं आहे आता तुम्हाला सांगतो वेळ. तर हे आपल्याला लावताना सकाळी लावायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला आंघोळ करायची आहे त्याच्या अगोदर, आपल्याला आंघोळीच्या अगोदर 10 ते 15 मिनिट अगोदर ही जी वस्तू आहे आपण लेप तयार केलेला तो 10 ते 15 मिनिट अगोदर लावायचा आहे आपल्या फंगल इन्फेक्शनवरती किंवा जिथं कोड फुटला आहे अशा ठिकाणी. आणि 10 ते 15 मिनटं ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपली काय वस्तू आपण जे आंघोळीला वापरत असतो, साबण, शॅम्पू, त्याने तुम्ही अंग आपलं स्वच्छ करून घेऊ शकता. त्याच्यानंतर स्वच्छ आपल्या जे टॉवेलने आहे ते अंग पुसून घ्यायचं आहे. संध्याकाळच्या टायमिंगला किंवा दुपारी आपल्याला हा प्रयोग करायचा नाही, फक्त आंघोळीच्या अगोदरच. तेही रोज केल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही 10 ते 15 दिवसाच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये आमूलाग्र असा बदल दिसणार आहे की तुमचे जे खरूज, नाईटा असेल, गचकरण असेल, फंगल इन्फेक्शन असेल, सोरायसिस असेल किंवा कोड फुटलेला असेल, हे संपूर्ण 15 दिवसाच्या आत तर तुम्हाला नाहीसे झालेलं दिसणार आहे. तर भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने तुम्ही हे तयार करायचे आणि सकाळी आंघोळीच्या अगोदर लावायचे.
आणि आपलं जो खरूज नायटा गजकरण आहे किंवा सोयरासिस आहे ते संपूर्णपणे नाहीसे करायचं आहे बघा. तर ही जे तुम्हाला ही जी वनस्पती मी टाकळ वनस्पती दाखवली होती ही फक्त पावसाळ्यात उगवते. तुम्हाला आणखीन पण सांगतो की आता भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये भरपूर अशा उगवलेल्या आहेत बघा. आता तेही कुठं जायची गरज नाही आपल्याला होडाकायची. आपल्या अंगणामध्ये आपल्या आजूबाजूला किंवा एखाद्या शेतामध्ये ही वनस्पती सहजपणे उपलब्ध होऊन जाते बघा. तर अशाच पद्धतीने हे औषध तयार करा आणि हे औषध जर आपलं आवडलं असेल तर नक्कीच आपल्या भावाला लाईक आणि कमेंट करून सांगायची की दादा आम्हाला हे औषध छान वाटलं आणि आम्ही ह्याचा प्रयोग नक्की करून पाहणार. तर चला भावा बहिणींनो, परत एकदा भेटूया माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक जुगाडाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.